आपल्याला माहीत आहे की बक्सारची लढाई झाली आणि बक्सारच्या लढाईनंतर तर त्या लढाईमध्ये कोण कोण आले होते ते आपल्याला माहीत आहे. आपल्याला माहीत आहे बंगालचा नवाब मीर कासिम, अवधचा नवाब शुजा-उद-दौला आणि भारताचा बादशाह शाह आलम आला होता. आणि या तिघांसोबत आता हे बक्सारची लढाई हारली, जी लढाई झाली होती 22 ऑक्टोबर 1764ला. हे लढाई हारल्यानंतर यांच्यासोबत काय सलूक करावा याच्यासाठी इंग्लंडवरून रॉबर्ट क्लाईव्हला भारतात पाठवलं. आणि रॉबर्ट क्लाईव्हने विचार केला होता की आपण बंगालमधून काय करायचे, तर बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था लावायची. आता बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था लावायची तर कशी लावायची, तर जो आपला जो काही नवाब आहे बंगालचा त्याच्याकडून दिवाणी अधिकार आणि फौजदारी अधिकार काढून घ्यायचे. तर हे दिवाणी अधिकार आणि फौजदारी अधिकार काढण्यासाठी काय केलं की याने बंगालमध्ये आपली दुहेरी राज्यव्यवस्था लावली. तर सगळ्यात पहिले तर लक्षात घ्या का दिवाणी अधिकार म्हणजे काय. तर दिवाणी अधिकार म्हणजे होते टॅक्स लावण्याचा, टॅक्स वसूल करण्याचा अधिकार, तसेच मालमत्तेशी संबंधित खटले चालवण्याचा अधिकार, याले म्हणलं जाते दिवाणी अधिकार. तर सगळ्यात पहिले दिवाणी अधिकार. दिवाणी म्हटल्यानंतर भारतामध्ये दोन न्यायालय असते. एक जिल्हा न्यायालयामध्ये जर आपण पाहिलं तर जिल्हा सत्र न्यायालय आणि जिल्हा दिवाणी न्यायालय. तर दिवाणी न्यायालय जे असते त्या दिवाणी न्यायालयामध्ये जे प्रॉपर्टीशी संबंधित खटले असते ते दिवाणी न्यायालयात चालते. याच्यावरून लक्षात ठेवा का जो दिवाणी अधिकार म्हणजे काय, तर दिवाणी अधिकार म्हणजे होते टॅक्स लावण्याचा, टॅक्स वसूल करण्याचा अधिकार, तसेच मालमत्तेशी संबंधित खटले चालवण्याचा अधिकार जो होता तर याला म्हणलं जाते दिवाणी अधिकार. तर मग हा दिवाणी म्हणजे टॅक्स वसूल करण्यासाठी इंग्रजांनी स्वतः टॅक्स वसूल केला नाही, त्याच्यासाठी भारतीय लोक नेमले. म्हणजे कोणाला कानोकान खबर नाही पडली पाहिजे का इंग्रजांकडे हा अधिकार आला पाहिजे, आलेला आहे हे दिसलं नाही पाहिजे याच्यासाठी. तर बिहारमधील पटनामधून टॅक्स वसूल करण्यासाठी एक दिवाण नेमला, त्याचं नाव आहे राजा सीताबराय. लक्षात ठेवा का पटनामधून टॅक्स वसूल करण्यासाठी इंग्रजांनी कोणाला नेमलं होतं, तर राजा सीताबरायला नेमलं. आणि मुर्शिदाबादमधून टॅक्स वसूल करण्यासाठी जो दिवाण नेमला त्याचं नाव होतं मोहम्मद रजा खान. तर एक तर लक्षात आलं का दिवाणी अधिकार. आता दुसरा अधिकार पाहायचा आहे का फौजदारी अधिकार किंवा निजामतीचा अधिकार कशाला म्हणते, तर लक्षात घ्या की निजामती किंवा प्रशासकीय फौजदारी अधिकार म्हणजे निजामती यालाच प्रशासकीय अधिकार यालाच फौजदारी अधिकार म्हणतात. म्हणजे सैनिकी अधिकार किंवा रक्षणाचा अधिकार, सैनिकी अधिकार किंवा रक्षणाचा अधिकार. तर आपल्या लक्षात आलं की इंग्रजांनी दुहेरी राज्यव्यवस्था लावली म्हणजे काय, तर नवाब जो पॉवरफुल आहे तो नवाब पॉवरफुल आहे या दोन अधिकारामुळं, एक दिवाणी अधिकारामुळं आणि एक प्रशासकीय अधिकारामुळं. हे दोन्ही अधिकार आता इंग्रज आपल्याकडे काढून घेणार आहे आणि हे काढल्यानंतर काय होणार आहे का ते पॉवरफुल बनन. तर आपल्या लक्षात येईल का ज्यावेळेस रॉबर्ट क्लाईव्ह इथं येऊन राहिला होता त्याच टायमामध्ये काय झाला की अगोदर होता मीर कासिम नंतर त्याचा सासरा बनला पुन्हा एकदा मीर जाफर. पण जेव्हा मीर जाफरचा मृत्यू झाला तर मीर जाफरचा अल्पवयीन मुलगा नजम-उद-दौला पदावर आला नवाब म्हणून. तर ज्यावेळेस हा नजम-उद-दौला नवाब म्हणून पदावर येत होता त्यावेळेसच इंग्रजांनी त्याच्यावर अट ठेवली की जर तुला नवाब बनायचं असेल तर आमच्याकडे तू प्रशासकीय अधिकार दे, नाही तर तुझ्या ठिकाणी आम्ही दुसऱ्याला काय बनवतो, नवाब बनवतो. या भीतीमुळं एक काम झालं की काय झालं की मीर जाफरचा मुलगा नजम-उद-दौला यांनी काय केलं, जो फौजदारी अधिकार किंवा प्रशासकीय अधिकार आहे किंवा निजामती अधिकार आहे हा इंग्रजांना देऊन दिला. तर आता इंग्रजांकडे एक अधिकार आला, कोणता, फौजदारी अधिकार आला. आणि त्याच्या ठिकाणी एक उपनजीमपद त्यांनी तयार केलं. हे उपनजीमपद म्हणजे नवाबानंतर नवाबाचे सर्व काम बघणारा जो व्यक्ती असन त्याला म्हणलं ते उपनजीमपद. आणि या उपनजीम पदावर कोणाची नेमणूक केली असा जर प्रश्न विचारला तर तो आहे मोहम्मद रजा खान. आणि हा जो काही अधिकार दिला नजम-उद-दौलानं त्याच्या बदल्यात त्याला वार्षिक 53 लाख रुपये इंग्रजांना देण्याचं कबूल केलं. लक्षात आलं आपल्याला की दिवाणी अधिकार कशाला म्हणते आणि निजामती किंवा प्रशासकीय किंवा फौजदारी अधिकार आहे हे इंग्रजांकडं कशा पद्धतीनं गेले. तर आपल्या एक तर लक्षात आलं का फौजदारी अधिकार इंग्रजांकडे कसे गेले. आता लक्षात घ्यायचं आहे का दिवाणी अधिकार इंग्रजांकडे कसे गेले. तर बघा त्याच्यासाठी झाले आहे अलाहाबादचा तह. आता आपल्याला माहीत आहे का बादशाह शाह आलम आहे.
भारताचा बादशाह शाह आलम आहे, म्हणून याच्यासोबत तह करण्यासाठी सगळ्यात पहिले झाला अलाहाबादचा तह. तर ज्यावेळेस अलाहाबादचा तह झाला त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर कोण होता, तर त्यावेळेस बंगालचा गव्हर्नर होता रॉबर्ट क्लाइव्ह. यावेळेस रॉबर्ट क्लाइव्ह 2 वर्ष राहिला, 1765 ते 1767 या काळामध्ये. आणि यांनी सगळ्यात पहिले अलाहाबादचे 2 तह केले. तर त्यातला पहिला अलाहाबादचा तह आपल्याला पाहायचा आहे. तर हा अलाहाबादचा आहे तह. तर या अलाहाबादच्या तहानुसार आपल्याला पाहायचा आहे, हा जो काळ आहे हा आहे 12 ऑगस्ट 1765. पहिला अलाहाबादचा तह केव्हा झाला, 12 ऑगस्ट 1765. बघा बक्सरची लढाई केव्हा झाली, तर 22 ऑक्टोबर 1764ला झाली. पण 22 ऑक्टोबर 1764 नंतर आपल्याला पाहायचं आहे की 12 ऑगस्ट 1765, 64 नंतर 65 म्हणजे जवळपास 7, 8, 9 महिन्याचा कालावधी चालला गेला. आणि त्याच्यानंतर जो काही आहे तो आहे अलाहाबादचा तह. कोणाच झाला तर आपल्याला माहीत आहे, हे झाला इंग्रजांचा कोण होता, रॉबर्ट क्लाइव्ह. आणि दुसरा जो व्यक्ती होता तो होता मुघल बादशाह शाह आलम. यांच्यामध्ये झाला अलाहाबादचा तह. केव्हा झाला, तर 12 ऑगस्ट 1765. मग काय अटी आहे या बादशाहसमोर, भारताच्या बादशाहसमोर इंग्रजांनी अटी ठेवल्या कोणत्या कोणत्या. सगळ्यात पहिली अट आहे की अवधच्या नवाबाकडून, अवधचा नवाब कोण आहे तुम्हाला माहीत आहे, शुजा-उद-दौला, याच्याकडून अलाहाबाद आणि कोरा हे 2 जिल्हे बादशहाला दिले. म्हणजे सगळ्यात पहिले अवधच्या नवाबाकडे गेले, त्याच्याकडून काय घेतलं का, अलाहाबाद आणि कोरा हे 2 जिल्हे कशासाठी मागितले, का तू युद्धामध्ये आला आणि त्याच्यामुळे आमचं नुकसान झालं, तर त्याच्यामुळे अलाहाबाद आणि कोरा हे 2 जिल्हे मागितले इंग्रजांनी. हे दिले कोणाले, बादशाह शाह आलमले. आणि बादशाह शाह आलम द्वितीय याच्याकडून यांनी मागितलं की बघा, इंग्रजांनी बादशाह शाह आलमला म्हटलं की बंगाल, बिहार आणि ओरिसा या भागातील दिवाणी अधिकार मागितला. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं दिवाणी अधिकार कशाला म्हणते, टॅक्स वसूल करण्याच्या अधिकाराला काय म्हणलं जाते, दिवाणी अधिकार म्हणते. आणि त्यावेळेसचा बंगाल हे 3 प्रांत मिळून बनत होता, बंगाल, बिहार आणि ओरिसा. तर शाह आलम द्वितीयवर, बादशाह शाह आलम द्वितीयवर दबाव टाकून त्याला काय मागितले की बंगाल, बिहार आणि ओरिसा या 3 भागामधून टॅक्स वसूल करण्यासाठी इंग्रजांनी दिवाणी अधिकार मागितला. आणि या मग आता बादशाह शाह आलमनं देऊन दिला, कारण बादशाह शाह आलमचा पर्सनल स्वार्थ आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळं काय दिला का बादशाह शाह आलमनं इंग्रजांना टॅक्स वसूल करण्याचा अधिकार तर देऊन दिला. या अधिकाराच्या बदल्यात जेवढाही काही टॅक्स वसूल होईल या 3 भागातून, म्हणजे बंगालमधून, बिहारमधून आणि ओरिसामधून, याच्यातून जेवढा टॅक्स वसूल होईल त्या टॅक्सच्या दरवर्षी बादशाहला 26 लाख रुपये इंग्रज देईन. इंग्रज लोक काय देईन की दरवर्षी बादशाहला 26 लाख रुपये पण देईन. म्हणजे आता लक्षात येईन का काय काय दिलं इंग्रजांनी बादशाह शाह आलमला. तर बादशाह शाह आलमला दिला अलाहाबाद जिल्हा दिला आणि कोरा जिल्हा दिला. दुसरं काय दिलं तर बंगाल, बिहार, ओरिसामधून जेवढाही काही टॅक्स वसूल होईल त्याचा दरवर्षी 26 लाख रुपये बादशाहला देणार आहे, बरोबर. तर ह्या 2 गोष्टी झाल्या. आणि पुन्हा बादशाहकडून एक गोष्ट मागून घेतली का ओरिसामधील जो उत्तर सरकारचा किनारी प्रदेश आहे हा इंग्रजांना मागितला. म्हणजे इंग्रज म्हणते की मी अलाहाबाद देतो, कोरा देतो, हे 2 प्रदेश देतो, त्याच्या बदल्यामध्ये काय द्या तुम्ही, तर बंगाल, बिहार आणि ओरिसा याच्यामधून टॅक्स वसूल करण्याचा अधिकार द्या. चला बादशाहनं तो देऊन दिला. आता या प्रदेशामधून जेवढाही काही टॅक्स वसूल होईल त्याच्यातले 26 लाख रुपये दरवर्षी आम्ही देतो. तसंच एक काम करा की ओरिसाचा जो उत्तर सरकारचा किनारा आहे तो आम्हाला द्या. त्याच्यामुळं काय झालं का किनारी भागामध्ये इंग्रजांची ताकद आणखी प्रबळ झाली. आणि काय झालं, यातूनच इंग्रजांचा व्यापार पुढं चांगला चालायला लागणार. तर आपल्या लक्षात आलं की इंग्रजांनी कसा केला अलाहाबादचा पहिला तह. आता पाहू आपण अलाहाबादचा दुसरा तह. ऑब्व्हियसली कोणासोबत होणार आहे, जे बक्सरच्या लढाईमध्ये हारले त्यांच्यासोबतच होणार आहे. बक्सरच्या लढाईमध्ये बादशाह शाह आलम हारला होता, त्याच्यासोबत अलाहाबादचा तह 1. आता अलाहाबादचा दुसरा तह. तर केव्हा होईल अलाहाबादचा दुसरा तह, तो झाला 16 ऑगस्टला. म्हणजे 12 ऑगस्ट 1765 अलाहाबादचा पहिला तह कोणासोबत, तर बादशाह शाह आलमसोबत. आणि 16 ऑगस्ट तिथून 4 दिवसानंतर 16 ऑगस्ट 1765 कोणासोबत झाला, तर बिलकुल तुम्हाला माहीतच आहे अवधचा नवाब शुजा-उद-दौला याच्यासोबतच होणार आहे. तर शुजा-उद-दौला सोबत हा झाला. आता बघा शुजा-उद-दौला सोबत झाला तर शुजा-उद-दौला समोर काय अट आहे, अगोदरचा तह पाहिला त्याच्यात तुम्हाला सांगितलं का अलाहाबाद आणि कोरा हे 2 जिल्हे बादशाहला देऊ केले होते. तर हे जिल्हे कोणाकडून घेतले, तर बघा अवधच्या नवाब याच्याकडून अलाहाबाद आणि कोरा हे 2 क्षेत्र घेतले आणि मोगल बादशाह शाह आलमला
दिले. म्हणजे त्याला सांगितलं की तुझ्याजवळचे जे 2 जिल्हे आहे अलाहाबाद आणि कोरा हे तू कोणाला द्यायचे, बादशाह शाह आलमला द्यायचे. अवधच्या नवाबाला युद्धाचं नुकसान भरपाई म्हणून 50 लाख रुपये मागितले. का यार युद्ध कोणाकोणात चालू होतं, मीर काशिमचं आणि माझं चालू होतं, तू कशाला मदत आला, चल नुकसान भरपाई दे 50 लाख रुपये. आताचे नाही, त्या काळातले 50 लाख रुपये. त्याच्यानंतर अवधमधून बनारस आणि गाजीपूरची जहागिरी घेतली की बनारस आणि गाजीपूरची जहागिरी पण आम्हाला पाहिजे. ह्या 3 गोष्टी झाल्या. आणि इंग्रजांचा समर्थक, जो इंग्रजांचा एक समर्थक होता, म्हणजे त्यावेळेस भारतीय लोकच इंग्रजांचे समर्थक असायचे, तर इंग्रजांचा जो समर्थक होता बलवंत सिंग याला देऊन दिले. म्हणजे बलवंत सिंगला काय दिले, बनारस आणि गाजीपूर कोणाकडून घेतले, अवधच्या नवाबाकडून घेतले. आणि कोणाला दिला, बलवंत सिंगला दिले. आणि अवधमध्ये एक रेजिमेंट असेल जे अवधचं रक्षण करेल आणि त्याचा पैसा कोण देईन, तर नवाब देईन. म्हणजे लक्षात आलं का की जर अवधच्या नवाबानं जर समजा अशी काही इंग्रजांच्या विरुद्ध जाण्याची नीती केली तर एक बॅकअप म्हणून बलवंत सिंगला ठेवायचं आणि बलवंत सिंगला ताकदवर बनवायचं. तर बलवंत सिंगला काय, बनारस आणि गाजीपूर देऊन द्यायचा. याच्याकडून 50 लाख रुपये घेऊन घ्यायचे, वरतून याच्याकडून 2 जिल्हे घ्यायचे, वरतून इथे एक रेजिमेंट पण ठेवायचे. ज्याचं रक्षण कोण करणार, ज्याचा पैसा कोण भरणार, तर अवार. म्हणजे पैसा आहे त्याचा, सगळं त्यांचं आणि तेच कमजोर होणार. ही इंग्रजांची काय होती, नीती होती. तर या सगळ्या गोष्टी झाल्या आणि इंग्रजांनी अशा पद्धतीनं काय झालं तर बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केली. आता एक प्रश्न इथं असा येते की इंग्रजांनी अवधला संरक्षण कशासाठी दिलं, का बरं, काय गरज आहे. अवध तर इंग्रजांचा दुश्मन होता. मग इंग्रजांनी अवधला संरक्षण कशासाठी दिलं, तर याला घेरा नीती म्हणतात. याला घेरा नीती म्हणतात. कारण जिंकलेला प्रदेश सुरक्षित ठेवण्यासाठी, इंग्रजांचा जिंकलेला प्रदेश सुरक्षित ठेवण्यासाठी, म्हणजे जर बंगालवर कोणी आक्रमण केलं भविष्यात जर बंगालवर म्हणजे इंग्रजांवर जर कोणी आक्रमण केलं किंवा करण्याचा प्रयत्न केला तर ते रोखण्यासाठी आजूबाजूच्या राज्यात सोबत संधी करून ठेवणं, मैत्री करून ठेवणं, याच्यासाठी काय केलं का त्यांनी इंग्रजांनी अवधला संरक्षण द्यायचं ठरवलं. की जर उद्या कोणी जर अवध म्हणजे बंगालवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा मित्र पहिलेच कोण धावून येईल, तर अवधचा नवाब धावून येईल. याच्यासाठी यांनी काय केलं तर अवधचं संरक्षण करण्याचा हे केला, निर्णय घेतला. ठीक आहे. दिवाणी अधिकार म्हणजे काय झालं आपण पाहिलं. आता आपल्याला पाहायचं आहे का दुहेरी राज्यव्यवस्थेचा काळ कोणता आहे. तर बंगालमध्ये आपल्याला माहीत आहे की एक 12 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट 1765 हे जे काही 2 तह झाले, याच्यानुसार दिवाणी अधिकार आणि फौजदारी अधिकार इंग्रजांकडे गेले. आता बंगालचा नवाब कोण झाला, तर बंगालचा नवाब हा फक्त नामधारी शासक झाला. वास्तविक सत्ता कोणाकडे आली, तर इंग्रजांकडे आली. तर हे दुहेरी राज्यव्यवस्था चालली 1765 ते 1772, जवळपास 7 वर्ष चालली. हे जे बंगालची दुहेरी राज्यव्यवस्था याचा जनक कोण आहे असा जर प्रश्न विचारला तर याचा जनक आहे लिओनस कार्टियर. बरं, हे बंगालमध्ये कोण लागू केली, भारतात कोणी लागू केली, तर हे लागू केली आहे रॉबर्ट क्लाइव्ह यांनी. आणि हे दुहेरी राज्यव्यवस्था पुढे बंद केली वॉरेन हेस्टिजनं. आणि दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय, तर आपल्या लक्षात आलं का प्रशासनाचे 2 सत्तांसोबत विभाजन करणे. समजलं.